Mission for Local has hit out at the Pearname MLA Praveen Arlekar locating his office in the newly built Pearname Municipal Council building, which will be inaugurated on 11th August. Rajan Korgaonkar questioned how an MLA's office could be located in a government building. The same had been refused to Mandram MLA Jeet Arolkar. To add insult to injury, the name of the chairperson and councillors of Pearname Municipal Council do not feature on the pamphlet which has been distributed to the public. पहिले जाल्यार इट वाज एक बरी न्यूज दिसली कित्याक पेडण्यां म्युनिसिपालिटीचे इनॉग्रेशन 11 तारखेक येता त्या सोमारा जाता म्हणून. खरें म्हणजे ही आनंदाची गोष्ट आसा म्युनिसिपालिटी एरियासाठी खरी बरी खबर आसा. पण त्याच्या वांगडा आणि त्यांचे इनॉग्रेशन श्री विश्वजीत प्रताप सिंग राणे ऑनरेबल मिनिस्टर फॉर हेल्थ अँड अर्बन डेव्हलपमेंट फॉरेस्ट अँड TCP बरयला. पण त्याच्या सकयल एक बरयलेले आसा व्हेरी महत्वाचे म्हणजे श्री प्रवीण आर्लेकर यांच्या ऑफिसाचे ग्रँड इनॉग्रेशन जाता म्हणून. म्हाका एक प्रश्न पडला, ज्या ऑफिसाचे अजून इनॉग्रेशनच जावंक ना. म्युनिसिपालिटी ही पहिली बिल्डिंग म्हणजे ही गव्हर्नमेंट एक कितें तरी गव्हर्नमेंट रिलेटेड आसा. खंय ऑक्शन न जाता कसलेच ऑफिस शॉपाचे डायरेक्टली ह्या आमदाराक कशें कितें दिले गेले, हे कितें चल्लां आनी हे कशें जावं शकता हो प्रश्न चिन्ह आसा. ह्याच्या संदर्भात आमी RTI सुद्दां मागलेले आसा. कितें आसा, केन्ना टेंडरिंग आसतलें, कशें कितें तें आमकां काय अजून येवंक ना. पण हे एकदम चुकीची गोष्ट आसा. हे हांव नजरेक हाडून दिता, म्हणजे स्पेशली आज पत्रकार बांधवाच्या तर्फे सगळ्या सरकाराच्या नजरेक हाडून दिता. जे कितें तेंच्यांनी बरयलां, कितें तर श्री प्रवीण आर्लेकर ऑनरेबल MLA ऑफ पेर्नेम कॉन्स्टिट्युएन्सी एंड चेयरमैन ऑफ GSRDC along with PMC chairman, vice chairman, councillors, sarpanchas, deputy sarpanch, panch members of all village panchayat, BJP mandal and BJP morcha, booth कार्यकर्ता and others. वैशिष्ट्य म्हणजे हे इतले बरयता असताना जेन्ना म्युनिसिपालिटीचे इनॉग्रेशन जाता तेन्ना खरे म्हणजे चेअरपर्सनाचे नाव आसूंक जाय आसलेले. हयसर पंचायतीक बी इन्व्हिटेशन दिता, आय कॅन अंडरस्टँड. इनॉग्रेशन ग्रँड बरयतात, म्युनिसिपालिटीची बिल्डिंग जेंचे खरो अधिकार आसा कावन्सिलराचो, कारण ते कावन्सिलरांनी ती म्युनिसिपालिटी तयार केले, तेंचे कोणाचेच नाव ना. आणि फक्त ग्रँड ओपनिंग ऑफ द प्रवीण आर्लेकराचे MLA चे ऑफिस म्हणजे हे कितें चल्लां, हे खरी चुकीचे चल्लां. आणि हेचेर खरे म्हणजे CMान लक्ष घालपाची गरज आसा एज अ पालकमंत्री ह्या नात्यान. कित्याक असले जर गोष्टी घडत जाल्यार उरले कितें, ज्या ऑफिसाचे इनॉग्रेशन जावच्या पयलीं डायरेक्टली अलॉटमेंट जाता हे बरोबर आसा. की म्हाका इतलेय खबर आहा फाटल्या दिसांनी जीत आमचे जे मांद्र्याचे आमदार आसा तेंच्यांनी एका अशेंच गव्हर्नमेंट ऑफिसासाठी खरी आपले ऑफिस दिवचे म्हणून मागले. तेन्ना सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसान ताका परमिशन दिवंक ना. तर ह्या ऑफिसान ताका परमिशन कशें दिले गेले, ह्यो चीफ ऑफिसर जो आसा ह्यो कितें काम करता. MLA ऑफिस ह्या बिल्डिंगेत कशें काय ओपन करूंक शकता, कित्याक आयज त्याची ती टेंडर जावंक ना. G-Suiteच्या अंडर ती बिल्डिंग आहा, त्या G-Suiteच्या अंडर त्याचे कांयच ना हाका. पण त्यांनी त्या खंयच्या ह्याच्या त्याच्या खातीर आर्लेकरान मिनिस्टरान MLA त्या दिसा किंवा तेतूर ऑफिस ओपन करूंक जायना तेणी. त्या भायर इतकेच चेअरपर्सन आज चेअरपर्सनाक रायट आहा, पण चेअरपर्सनाचा ह्या जायरातीचें नाव ना आहा आणि तेचो मेन म्युनिसिपालिटीचो किंवा गव्हर्नमेंटाचो लोगोय ना आहा. आणि ही जायरात छापली ती खंयच्या ह्याच्या छापली आणि हेचो कांयच ना. म्हणून त्या खातीर मी MLA निश्चित करता. Like, subscribe and get notified.